25 जून 1983 या दिवसाने फक्त भारतातलेच नाही तर जगाच्या क्रिकेटला बदललं। या विक्ट्रीसाठी कपिल देव आणि कंपनीला बीसीसीआयने प्रत्येकी 1.5 लाख रुपये दिले होते। इंडियन क्रिकेटमध्ये अशा किमतीबद्दल कुणीच आधी ऐकलं नव्हतं। असं म्हटलं जातं की हे किंमत देण्यासाठी बीसीसीआयकडे पैसे नव्हते आणि त्यांनी एका फेमस कलाकाराला फंड रेझर करायला सांगितलं होतं। अँड इट वॉज नन अदर दॅन लता मंगेशकर हु हेल्ड बीसीसीआय। अशी परिस्थिती होती बोर्डाची। आणि आता इंडिया with a prize money of 125 टीम इंडिया को crores. 125 करोड़ रुपए की पुरस्कार राशि जो है वो दी The जाएगी। BCCI has announced a rupees 125 crore cash prize for Team India. 18,700 करोड ही होती बीसीसीआयची नेटवर्थ 2024 मध्ये। ही किंमत क्रिकेट ऑस्ट्रेलिया म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाच्या 28 पटीने जास्त आहे। बीसीसीआय हे जगातलं सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे हे तर सगळ्यांनाच माहिती आहे। अमेरिकेच्या नॅशनल फुटबॉल लीग म्हणजे NFL नंतर सगळ्यात जास्त व्हॅल्युएशन असणारी स्पोर्टिंग लीग म्हणजे IPL आहे। पण बीसीसीआयची ही रॅग स्टोरीची स्टोरी कशी बनली, आपण इथपर्यंत कसे आलो, तर जाणून घेऊया बीसीसीआय बद्दल अनेकांना माहिती नसलेलं हे ऑनेस्ट बोल्ड ट्रूथ। तर बीसीसीआयची स्टोरी समजून घेण्यापूर्वी भारतामध्ये क्रिकेट कसं पॉप्युलर झालं हे समजून घ्यावं लागेल। संपूर्ण जगाला इंग्लंडने क्रिकेट दिलंय हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। 17व्या-18व्या शतकामध्ये इंग्रजांनी आपल्या कॉलनीजमध्ये हा गेम इंट्रोड्यूस केला। मग भारतामध्ये 1900 पासून लोकांनी आपापसात गेम्स खेळायला, टेस्ट मॅचेस खेळायला सुरुवात केली होती। 1926 मध्ये कॅलकटा क्रिकेट क्लबचे 2 मेंबर्स त्यावेळच्या इम्पिरियल क्रिकेट काउन्सिल म्हणजे आताची ICC च्या मीटिंगसाठी लंडनमध्ये गेले होते। पण त्यावेळी ते संपूर्ण देशाला रिप्रेझेंट करत नव्हते म्हणून त्याला त्याची पूर्ण मेंबरशिप दिली नाही। मग त्यावेळी देशातल्या क्रिकेट प्रेमींना जाणवलं की देशाला रिप्रेझेंट करण्यासाठी बोर्डाची गरज आहे आणि त्यातूनच 1928 रोजी जन्माला आलं बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया म्हणजेच BCCI। ह्याचा अर्थ भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी एक क्रिकेट बोर्ड मिळाला होता। हळूहळू भारताने इंटरनॅशनल क्रिकेट खेळायला सुरुवात केलं, पण पहिली विक्ट्री मिळायला 1952 वर्ष यायला लागलं। या वर्षी भारताने इंग्लंडला हरवलं आणि ज्यांनी आपल्यावर एकेकाळी राज्य केलं त्यांना आपण त्यांच्याच गेममध्ये हरवू शकतो हे जाणवलं। मी सुरुवातीला म्हटलं होतं की बीसीसीआयची एक रॅग स्टोरीची स्टोरी आहे, कारण या बोर्डाचा प्रवासच तसा आहे, एका बॉलिवूड हिरो सारखा। 90च्या दशकापर्यंत बीसीसीआय भारतामध्ये खेळल्या जाणाऱ्या मॅचेसमधनं कोणत्याही प्रकारचे पैसे कमवत नव्हते। उलटा त्यांना दूरदर्शनला आपल्या मॅचेस ब्रॉडकास्ट करण्यासाठी पैसे द्यावे लागायचे। मग 1991 साली काहीतरी भन्नाट झालं। त्याचं असं झालं की साऊथ आफ्रिकेची क्रिकेट टीम 30 वर्षांनंतर त्यांच्या वनवासातनं बाहेर येणार होती। साऊथ आफ्रिकेला पूर्ण जगाने तिथे सुरू असणाऱ्या वर्णद्वेषामुळे, अपार्थाईडमुळे वाईट टाकलं होतं। मग साऊथ आफ्रिकेची टीम या अपार्थाईड नंतर 30 वर्षांनी आपली सर्वात पहिली मॅच भारतासोबत खेळणार होती। मग त्या 3 ODI मॅचेस साऊथ आफ्रिकेमधल्या लोकांना बघायला मिळाव्या म्हणून तिथल्या बोर्डाने बीसीसीआयला विचारलं की या मॅचेसचे तुम्ही किती पैसे घेणार। बीसीसीआय साठी ही गोष्ट नवीन होती, त्यांना किती किंमत सांगावी हेच माहिती नव्हतं। शेवटी एका मीटिंग नंतर पूर्ण सिरीजचे $30,000 त्यांनी मागितले, पण साऊथ आफ्रिकेचे अली बाकर यांनी त्यांना पर मॅच $40,000 द्यायची डील केली आणि त्यावेळी बीसीसीआयला जाणवलं की त्यांच्याकडे एक सोनं देणारी कोंबडी आहे। आणि यामागे कारण होतं भारतातली व्ह्यूअरशिप। जिथे जास्त व्ह्यूअर्स, जास्त ऑडियन्स, तिथे जास्त टीव्ही ऍड्स, त्यामुळे जास्तीत जास्त लोक इंडिया सोबत मॅच खेळण्यासाठी आतुर झाले। तिथेच बीसीसीआयला इंडियन क्रिकेटच्या कमर्शियल व्हॅल्यूची जाणीव व्हायला लागली। 2008 पर्यंत या ब्रॉडकास्टिंग राईट्समुळेच बीसीसीआय पैसे कमवत होती, पण ते वर्ष फक्त भारतातल्याच नाही तर जगातल्या क्रिकेटसाठी एक टर्निंग पॉइंट ठरलं, कारण त्या वर्षी सुरू झाली इंडियन प्रीमियर लीग। IPLने बीसीसीआय साठी पैशाचा इतका मोठा खजिना उघड केला की ज्याला लिमिटच नव्हती। IPL खऱ्या अर्थाने 21व्या शतकातला क्रिकेटचा मोठा डिस्रप्टर बनला आणि हे सगळं घडवून आणलं एका माणसाने। We need to put the best practices in place and we will be the single largest league. हे आहेत ललित मोदी, एकेकाळी फाउंडर ऑफ IPL म्हणून त्यांचं जगभर नाव होतं आणि आज ते लंडनमध्ये फायनान्शियल फ्रॉड करून फरार आहेत। बरं, ही क्लिप 2010 मधली आणि त्यांचं तेव्हाचं वक्तव्य एका आकाशवाणीसारखं खरं ठरलं। IPLची 2008 सालापासूनची ग्रोथ इम्प्रेसिव्ह आहे।
त्यावेळेस 9 वर्षाचा ब्रॉडकास्टिंग कॉन्ट्रॅक्ट सोनी ग्रुपने $1.63 बिलियन साठी साईन केला होता. आणि आज म्हणजेच 2023 ते 27 वर्षांसाठी ब्रॉडकास्टिंग राईट्स टीव्ही आणि डिजिटल एकत्र मिळून $5.1 बिलियन इतके आहेत. DLF जो 2008 साली IPLचा टायटल स्पॉन्सर होता तेव्हा त्यांनी 40 करोड रुपये भरले होते. आणि आताच्या 2024-28च्या टायटल स्पॉन्सरशिपसाठी टाटा ग्रुपने तब्बल 500 करोड रुपये दिलेत. IPLची इकोसिस्टीम फार मोठी आहे जी पूर्ण कव्हर करायला आपल्याला वेगळा व्हिडिओ लागेल. पण IPLमुळे BCCIचं पारडं खूप जड झालं यात काही शंका नाही. इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलमध्ये सुद्धा BCCIचा दबदबा मोठा आहे. ICCच्या 2024च्या रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेलनुसार काउन्सिलच्या अॅन्युअल नेट अर्निंगचा तब्बल 40% भाग BCCIकडे जातो. त्याचं कारण ऑब्व्हियस आहे. क्रिकेटचं जगातलं 3/4 मार्केट इंडियामध्ये आहे. जिथे जास्त डोळे तिथे जास्त ॲडव्हर्टायझर्स आणि जिथे जास्त ॲडव्हर्टायझर्स तिथे जास्त. पण हे शक्य कसं झालं? मी जसं आधी म्हटलं तसं जिथे अटेन्शन आहे तिथे पैसे आहेत. भारतातल्या क्रिकेटच्या वेडामुळे BCCIकडे इंटरनॅशनल स्टेजवर एवढी मोठी बार्गेनिंग पॉवर आहे. आता अशी गोष्ट जी अनेकांना माहिती नाही आहे, आपण जिला टीम इंडिया म्हणतो ती टेक्निकली BCCIच्या अंडर खेळते. BCCI एक प्रायव्हेट बॉडी आहे, म्हणजे ती युनियन स्पोर्ट्स मिनिस्ट्री किंवा इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या अंडर येत नाही. ती ॲक्च्युली तामिळनाडू सोसायटीज रजिस्ट्रेशन ॲक्टच्या अंडर एक सोसायटी म्हणून रजिस्टर्ड आहे. मग BCCIच्या यशामागे त्याचं प्रायव्हेट नेचर आहे असं म्हणायला हरकत नाही. तो मेरा खुद का ये मेरा ज़ाती पर्सनल ओपिनियन है कि फेडरेशन, खास करके स्पोर्ट्स फेडरेशन, अगर उसमें इंटरफेरेंस ना हो तो वो एक्चुअली, और ऑटोनॉमी हो तो वो ज़्यादा बेटर परफॉर्म करते. बट ओवरऑल अगर आप मुझसे पूछें तो आई थिंक कि अगर कोई भी स्पोर्ट्स बॉडी, और BCCI का ये इसमें बहुत फ़ायदा रहा है कि ये इंडिपेंडेंट रही है फ्रॉम द गवर्नमेंट. तो स्पोर्ट को मैनेज करना वो BCCI के पास इंडिपेंडेंट चार्ज था. वो बहुत हद तक मेरे ख्याल से दैट इज़ द वे इट शुड बी फॉर ऑल स्पोर्ट्स फेडरेशन. पण हा सगळाच कारभार सुरळीत चाललाय असं नाहीये. वेळोवेळी BCCIच्या गव्हर्नन्समधल्या लॅक ऑफ ट्रान्सपरन्सीवर बोललं जातं. स्टेट क्रिकेट असोसिएशन ज्यांना BCCIकडनं फंड्स मिळतात ते रेग्युलरली आपले फायनान्शियल रिपोर्ट्स अपडेट करत नाहीत. BCCIची क्रिकेटवर मोनोपॉली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. इंडियन प्रीमियर लीग म्हणजे IPLमध्ये इंटरनॅशनल प्लेयर्स खेळू शकतात, पण BCCIच्या अंडरचे इंडियन प्लेयर्स इंटरनॅशनल लीग्समध्ये खेळू शकत नाहीत. ह्याला कारण काय? तुम्हीच ऐका. जो एक्चुअली पब्लिक में आता नहीं है इतना. प्लेयर्स जो है, और मैं आई कैन टेल यू दिस विदाउट नेम्स दैट अ लॉट ऑफ प्लेयर्स आर नॉट हैप्पी, ना खुश है. यहाँ के प्लेयर्स नहीं जा सकते क्योंकि BCCI को ये उनकी सोच है कि अगर इंडियन प्लेयर्स वहाँ जाते हैं तो उनकी लीग की वैल्यूज़ बढ़ जाएगी, लोकप्रियता बढ़ जाएगी, और जो स्पेक्टेटरशिप है वो, क्योंकि हम सब चाहते हैं देखना इंडियन प्लेयर्स को. इमेजिन कि अगर रोहित और विराट और जडेजा और बुमराह वो करेबियन प्रीमियर लीग भी खेल रहे हैं, बिग बैश भी खेल रहे हैं, तो वी विल ऑल ट्यून इन देयर. फिर अगर ऐसे प्लेयर्स गए और आई बॉल्स जाते हैं तो उसके साथ साथ स्पॉन्सरशिप भी जाएगी पीछे पीछे. तो यहाँ पर इम्पॅक्ट हो सकता है. 2028च्या लॉस एंजलिस ऑलिम्पिक्समध्ये 128 वर्षांनी पहिल्यांदा क्रिकेट खेळलं जाणार आहे. पण तुम्हाला ऐकून विश्वास बसणार नाही की अनेक वर्ष क्रिकेटच्या ऑलिम्पिक एंट्रीला BCCIचा विरोध होता. बहुत अरसे तक इंडिया वॉज अगेंस्ट क्रिकेट बिकमिंग ओलंपिक स्पोर्ट. ना बोलती थी इंडिया. क्यों था वो यूँ था कि BCCI का अफेक्ट हो जाता है एंगेजमेंट्स. अगर आप ओलंपिक ले गए, एक तो ये है कि आपको इंडियन ओलंपिक एसोसिएशन से फिर जाना पड़ेगा या ओलंपिक एसोसिएशन से प्लग इन होना पड़ेगा. फिर आपकी जो इंडिपेंडेंट बॉडी है वो ऑटोनॉमी जो है वो कॉम्प्रोमाइज होती है. अब ये अरेंजमेंट मेरे ख्याल से होगा कि यू विल स्टिल रिमेन ऑटोनॉमस एक्सेप्ट इन ओलंपिक ईयर फॉर द ओलंपिक गेम्स. शायद 2028 से जब ओलंपिक्स में भी क्रिकेट आ रही है, और क्रिकेट को अगर ग्लोबल स्पोर्ट बनना है तो इट्स इम्पॉर्टेंट कि आप क्रिकेट खेलें. और इंडिया को अगर ओलंपिक गेम्स होस्ट करना है और उसमें क्रिकेट ना हो तो वो मिसमैच हो जाता है, बिकॉज इंडिया में क्रिकेट सबसे बड़ा स्पोर्ट है. हे खरंय. क्रिकेटची ऑलिम्पिक एंट्री या स्पोर्ट्ससाठी गेम चेंजर ठरू शकते. आपण कॉलनायझर्सचा गेम स्वतःचा बनवलाय आणि क्रिकेटमधली डॉमिनंट पॉवर म्हणून भारताकडे एक जबाबदारी आहे हा खेळ जास्तीत जास्त देशांकडे घेऊन जायची. India is our home ground, especially in Greater Noida. It's a nice place as well. आता अफगाणिस्तानच्या क्रिकेट टीमकडेच बघा ना. रेफ्युजी कॅम्प्समधून आलेले प्लेयर्स आता इंटरनॅशनल स्टेजवर खेळत आहेत.
त्याच्यामध्ये भारताचं आणि बीसीसीआयचं सुद्धा योगदान आहे. 2015 पासून अफगाणिस्तानाच्या क्रिकेट टीमला बीसीसीआय ट्रेनिंगसाठी सपोर्ट करते. पण अजून क्रिकेटला खूप पुढे जायचंय आणि त्यामध्ये भारतालाच पुढाकार घ्यायला हवा. तो ये सब चीज़ें अब चल रही है, डेवलपमेंट्स हो रहे हैं, विच इज़ ऑल्सो फॉर द गुड. पर जहाँ तक बीसीसीआई का सवाल है, सिर्फ बीइंग पावरफुल और उस पर आप कि भाई हम तो पावरफुल है, हम सबसे अमीर है, हमारे पास सबसे ज़्यादा पैसा है, हम जो चाहते हैं वो हो सकता है, वो शॉर्ट टर्म थिंकिंग है. मेरा मानना ये है कि अगर आपको देखना है, अगर ब्रिटिश कॉलोनियलिस्ट गेम को स्प्रेड नहीं करते तो हम नहीं क्रिकेट खेलते होते. ऑस्ट्रेलिया नहीं खेलती, न्यूजीलैंड नहीं. तो अब कॉलोनाइज्ड वर्ल्ड नहीं है, ये नहीं है कि वहाँ पर कोई शहंशाह बैठे हैं और वो सब कर रहे हैं. अब तो बहुत बड़ा, बहुत डिफरेंट वर्ल्ड है, जियोपॉलिटिकल वर्ल्ड, और स्पोर्ट्स में भी वो उसका इन्फ्लुएंस होता है. लेकिन अगर आपको स्पोर्ट को आगे ले जाना है, जो बीसीसीआई का काम होना चाहिए, जो उनकी विजन होनी चाहिए, आई थिंक दे हैव टू डू मोर. तर ही होती बीसीसीआयची भन्नाट स्टोरी. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करून कसा वाटला हे सुद्धा कळवा. आणि अशाच इंटरेस्टिंग स्टोरीजसाठी HBT मराठीला सबस्क्राईब करा.